नमस्कार मित्रांनो. आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एका गावात एकदा नदीला मोठा पूर आला होता. सर्वजण गाव सोडून सुरक्षित ठिकाणी जायला लागले. त्याला अपवाद एक माणूस होता. तो म्हणाला, "देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे." पाण्याची पातळी वाढल्यावर एक माणूस जीप घेऊन त्याला वाचवायला आला. त्यानं नकार दिला आणि म्हणाला, "देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे." पाण्याची पातळी अजून वाढली आणि तो माणूस दुसऱ्या मजल्यावर गेला. एक होडी त्याच्या मदतीला आली. "देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे," असं त्या होडीवाल्या माणसालाही बोलला. असं म्हणत त्याने पुन्हा नकार दिला. पाण्याची पातळी वाढत राहिली आणि तो माणूस छतावर चढला. त्याला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर आलं, परंतु तो माणूस परत म्हणाला, "देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे." आणि शेवटी तो बुडाला. तो जेव्हा देवाघरी पोहोचला, तेव्हा त्याने देवाला रागाने विचारलं, "माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून तू मला का बुडून दिलंस?" तेव्हा देवाने उत्तर दिलं, की "तुझ्यासाठी मी जीप, होडी, हेलिकॉप्टर पाठवलं होतं. तू त्यात का बसून आला नाहीस?" यातून आपण काय शिकलो? तर देवाने माणूसरूपी देव मदतीसाठी पाठवून त्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काही ऐकले नाही. बऱ्याचदा आपल्याला योग्य वेळी योग्य कृती करणे गरजेचे असते. ती नाही केली तर या माणसाप्रमाणे आपल्याला बुडावे लागेल आणि आपल्याला त्यासाठी काही संधीही दिल्या जातात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अनर्थ होतो. म्हणजेच आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी वाट पाहणं किंवा आशा करणं किंवा इच्छा करणं यापेक्षा योग्य कृती करणं, त्यासाठी तयारी आणि नियोजन करणं खूप महत्वाचे असते.